हॅलो, मी पास्टर हानुक डिसोजा बार्शी. प्रभूमध्ये तुम्हा सर्वांना सलाम. प्रियानो, आज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहोत. आणि तो विषय अनेक वेळा त्या विषयावर चर्चाही झालेली आहे आणि म्हणून तो विषय मी आज घेऊन आलेलो आहे. आज आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी जे वचन मी घेतलेलं आहे प्रियानो, ते वचन मत्तेकृत शुभवर्तमान 7वा अध्याय 21 आणि 23 हे वचन आहे प्रियानो. आपण वाचूया. मला प्रभूजी मानणाऱ्या प्रत्येकाचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळजण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यानो, माझ्याकडून निघून जा. देवबापाची वचने प्रियानो आपल्यासाठी आशीर्वाद करू. आपण प्रार्थना करूया. उपकार मानतो प्रभू, तुझ्या नावाचा धन्यवाद करतो. प्रभू, जे वचन तू आज मला दाखवलेलं आहे बाप्पा, खरोखर प्रभू ते सुंदर वचन तू दाखवलं त्याबद्दल तुझ्या नावाचा धन्यवाद करतो. प्रभू, या वचनावर चिंतन अध्ययन मनन करत असताना आणि मी बोलत असताना बाप्पा माझ्या मुखाला ओठाला स्पर्श कर. माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दातून प्रभू तुझ्या नामाचा गौरव होऊ दे आणि जे काय होईल तुझ्या गौरवासाठी होते. धारणारा येशू ख्रिस्त आमचा प्रभू त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागितले म्हणून तू ऐक. आमेन. बघा प्रियानो, हा शास्त्र भाग सगळ्यांच्या ओळखीचा आहे. याच्यावर अध्ययन मनन अनेक वेळा झालेलं आहे. वचन सांगते, मला प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही, कारण आपण त्या स्वर्गाच्या राज्यात जाण्याची प्रियानो तयारी करत नसतो आणि आपल्या मनाची तशी मानसिकता पण नसते प्रियानो. परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्याला जायचं आहे ना, तर आपली तशी मानसिक तयारी होणं गरजेचं आहे. पण तसे होत नाही प्रियानो, कारण आपण स्वर्गाच्या राज्यात जाण्याची पूर्ण तयारी करत नाही प्रियानो. आणि म्हणून आपला उद्धार होऊ शकत नाही व आपल्याला आशीर्वादही मिळू शकत नाही, कारण आपले पाप आपले अपराध आपणासमोर सदैव उभे आहेत प्रियानो. म्हणून आपले आशीर्वाद खुंटले जातात, अडवले जातात. परंतु यशाया 59:1-2 मध्ये काय सांगितले बघा, पहा, उद्धार करत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झालेला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यामध्ये आडभिंतीप्रमाणे उधाले आहेत. तुमच्या पातकामुळे ते तुम्हाला दर्शन देत नाही व ऐकत नाही. बघा प्रियानो, सत्य आणि सुंदर वचन नाही आहे, म्हणून आपल्यास आशीर्वाद होत नाहीत, प्राप्त होत नाहीत व स्वर्गाच्या राज्यात पण आपण जाऊ शकत नाही. आपण तशी प्रोसिजर करत नाही प्रियानो. स्वर्गाच्या राज्यामध्ये जायची इच्छा तर आपली भरपूर आहे, स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण जाणार हे ठाम निश्चित आहे. परंतु प्रियानो, स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासारखी प्रोसिजर आपण करत नाही आहे. आज आपल्या चुकांची अपराधांची क्षमा होणं गरजेचं आहे आणि तारणसुद्धा होणं गरजेचं आहे. आणि ख्रिस्ती जीवनात तारणाला प्रियानो खूप महत्त्वाचं आहे. तारण होणं खूप महत्त्वाचं आहे आणि तारण न होता आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही आहे. तारण होणं गरजेचं आहे प्रियानो, कारण तारण न होता स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण जाऊ शकत नाही. पश्चाताप करणं गरजेचं आहे. तारण प्राप्त करून घ्यायचं आहे तर प्रथम पश्चाताप करा. पश्चाताप करायचा आहे तर चुकांच्या अपराधाची क्षमा मागा. पश्चातापी अंतःकरणानं प्रभूसमोर येणं गरजेचं आहे. कपडे नाही, हृदय फाडून परमेश्वरासमोर यायचं आहे. पश्चातापी अंतःकरणानं हृदय फाडायचं आहे, रडून पश्चाताप करायचं आहे, आपले अंतःकरण फाडायचं आहे. फक्त प्रभूजी म्हणू नका प्रियानो, उपयोगाचं नाही येते. तर पश्चातापी अंतःकरणानं कपडे न फाडता हृदय फाडून प्रभूसमोर यायचं आहे, तरच आपल्या पश्चातापाची क्षमा होईल. प्रत्येक पापाची, चुकांची, अपराधांची क्षमा होईल, आपलं तारण प्राप्त होईल आणि आपण स्वर्गाच्या राज्याची वाटचालीस प्रयत्न करू शकू. लक्षात घ्या प्रियानो, आज तारण होणं गरजेचं आहे, चुकाची अपराधाची क्षमा होणं गरजेचं आहे. आज कित्येक लोक प्रियानो या पृथ्वीवर मोठमोठे संदेश लोकांचे जॉईंट ग्रुप केलेले आहेत. कित्येक लोक मोठमोठ्या संदेश लोकांचे वचन ऐकत आहेत. जॉईंट करून तुमचं तारण होणार नाही.
संदेष्टे लोकांचं वचन ऐकून तुमचं तारण होणार नाही. यूट्यूबवरची गाणी ऐकून, यूट्यूबवरचा संदेश ऐकून, टी व्हीवरचा संदेश ऐकून प्रियानो तुमचं कधीही तारण होणार नाही. कारण तारण होण्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये एक प्रोसिजर सांगितलेली आहे. त्या प्रोसिजरप्रमाणे जर तुम्ही गेलात तरच तुमचं तारण होणार आहे प्रियानो, नाहीतर अन्यथा तुमचं कधीही तारण होणार नाही. त्या प्रोसिजरप्रमाणे आपल्याला जायचं आहे, पण आपण त्या प्रोसिजरप्रमाणे जात नाही, तसा प्रयत्नही करत नाही, म्हणून आपलं तारण होत नाही प्रियानो. कारण आपण त्या 38 वर्षाच्या दुखणेकऱ्यासारखे आहोत. योहान कृष्णवर्तमान 5वा अध्याय आपण पाहतो. तो 38 वर्षाचा दुखणेकरी त्या मेंढरे दरवाजातून आत गेला. मेंढरे दरवाजा म्हणजे नम्रतेचा दरवाजा. तो त्यातून आत गेला. बेतसदा म्हणजे कृपेचं घर. तो तिथंपर्यंत गेला, तो तळ्यापर्यंत गेला, पण तो त्या पडवी जाऊन स्वस्थ पडून राहिला. तो इतरांच्या जीवनातील चमत्कार पाहत राहिला, पण स्वतःच्या जीवनात चमत्कार व्हावा अशी कुठलीही त्यानं प्रोसिजर केलेली नाही प्रियानो. स्वतःच्या जीवनामध्ये चमत्कार बघायची त्याची इच्छा नव्हती, परंतु तो इतरांच्या जीवनामधील चमत्कार बघण्याचा आनंद मानत होता. देवदूत येत होते, तळ्यात उतरत होते, पाणी हलवत होते व 38 वर्षाचा दुखणेकऱ्यासमोर दुसरीच माणसं त्या तळ्यात उतरत होती. दुसरीच माणसं आरोग्य प्राप्त करत होती. दुसरीच माणसं आशीर्वादित होत होती, आरोग्य मिळत होते. परंतु हा 38 वर्षाचा दुखणेकरी थोडासुद्धा प्रयत्न करीत नव्हता. तो अगदी त्या बेतशेच्या तळ्याच्या काठावर होता, पण तो त्या तळ्यात उतरत नव्हता. तसा प्रयत्नही तो करीत नव्हता. आशीर्वाद व आरोग्य मिळवण्याचा थोडासुद्धा त्यानं प्रयत्न केला नाही प्रियानो. आज आपणही तसेच आहोत. 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याची स्थिती आणि आपली स्थिती प्रियानो सेम आहे. आज आपल्यासमोर दुसरे लोक आशीर्वादित होतात. आज आपल्यासमोर दुसऱ्यांची कामं होतात. आज आपल्यासमोर आशीर्वाद मिळतो. आज आपल्यासमोर इतरांना नोकऱ्या मिळतात. आज आपल्यासमोर इतरांच्या मुलांची लग्न होतात, आणि आपण तसेच मागे राहतो प्रियानो. कारण आपण पश्चाताप करीत नाही व अपराधाची क्षमाही मागत नाही आणि तारण प्राप्त करून घेत नाही. म्हणून आपण प्रभूच्या कृपेपासून, प्रभूच्या आशीर्वादापासून आणि प्रभूपासून दूर आहोत प्रियानो, खूप दूर आहोत. म्हणून आपण प्रभूच्या जवळ येण्यासाठी पश्चाताप करणं गरजेचं आहे. लूक 15वा अध्याय जर आपण वाचला, तो उधळ्या पुत्र आपली वाटणीची मालमत्ता घेऊन तो दूरदेशी निघून गेला. तो अनोळख्या देशामध्ये गेला. तिथे त्याच्या ओळखीचं कोणी नव्हतं. तो देश त्याचा वचनदत्त देश नव्हता. त्या देशामध्ये त्याला कोणी ओळखत नाही, अशा तो अनोळखी देशामध्ये गेला. आणि त्याला तिथं अनोळखी मित्र भेटले. बरेच मित्र भेटले त्याला अनोळखी. असे मित्र त्याला भेटले प्रियानो की ते मित्र त्यांच्या कर्तबगारीमुळं त्या भागामध्ये प्रसिद्ध होते. असे मित्र त्याला तिथे भेटले. कोणी दारूबाज होता, कोणी लफडेबाज होता, कोणी स्त्रीलंपट होता, कोणी वासनांध होता, कोणी जुगारी होता. असे मित्र त्याला तिथे भेटले आणि सगळे जगिक व्यसनाधीन होते. हा उधळ्या पुत्र त्यांच्यात पुरता गुरफटला. त्यामुळं रोज एक नवा दिवस, रोज एक नवा मित्र, रोज एक नवी रात्र आणि रोज एक नवी वासना, यामध्ये तो गुरफटला गेला आणि पूर्ण बरबाद झाला. या वागण्यामुळे त्याच्या खिशातील नोटाची बंडलं हळूहळू हळूहळू कमी होत गेली व एक दिवस संपूर्ण खिसा रिकामा झाला. नोटा संपल्या व हा कफलक झाला. याच्याजवळ काही राहिले नाही हे त्याच्या मित्रांनी ओळखलं व ते मित्रसुद्धा त्याला सोडून निघून गेले प्रियानो, निघून गेले त्याला सोडून. व शेवटी हा एकटाच राहिला. कोणी ओळखत नव्हते, कोणी ओळखीचे नव्हते, खिशात पैसा नव्हता, उपासमार होऊ लागली व शेवटी एका श्रीमंताच्या घरी त्याला डुकरे सांभाळण्याची नोकरी मिळाली. तो नोकरी करू लागला, डुकरे चारू लागला. पोटाची भूक त्याला शांत बसू देत नव्हती व त्या डुकऱ्याच्या समोरच्या उष्ट्या शेंगा तो खाऊ लागला. शैतानानं बघितलं. शैतानाला आनंद झाला, कारण त्यानं एक घर फोडलं होतं. त्या घरातला एक तरुण त्यानं स्वतःच्या आधिपत्याखाली आणलेला होता आणि म्हणून त्याला आनंद झाला. शैतानाला वाटलं आता हा कुठं जात नाही, हा माझ्याच आता आधिपत्याखाली राहणार आहे. म्हणून शैतान त्याची ती अवस्था पाहून कदाचित हसला असेल आणि शैतान त्याला सोडून निघून गेला. लक्षात घ्या प्रियानो,
शैतान ज्यावेळेला त्याला सोडून निघून गेला त्याच वेळेला परमेश्वराचं खूप मोठं कार्य त्याच्या जीवनामध्ये झालं. शैतान त्याला सोडून निघून गेला त्याच क्षणी हा उजळा पुत्र शुद्धीवर आला. कारण शैतानाने त्याची शुद्ध काढून घेतली होती, परंतु शैतान निघून गेल्यानंतर परमेश्वरानं त्याला पूर्ण शुद्धीवर आणलं. तो भानावर आला, कारण शैतानाने त्याची शुद्ध काढून घेतली होती, पण तो आता शुद्धीवर आला होता. लूक 15:17-19 वाचायला मिळते आपणाला. तो म्हणतो माझ्या बापाच्या घरी कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचल आहे आणि मी तर इथे भुकीने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्यांना म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केले आहे आणि आता तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचा मी नाही, म्हणून आपल्या मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवून घ्या. बघा प्रियानो, त्याला म्हणतात पश्चाताप. या उजळ्या पुत्राला पश्चाताप झाला. तो परत फिरला व आपण केलेली चूक कबूल करून त्यानं क्षमा मागितली. तो म्हणतोय स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध मी पाप केले आहे. पश्चातापी अंतकरणानं तो आपल्या बापाच्या घरी गेला. त्याने प्रथम स्वर्गाविरुद्ध पाप केले असे कबूल केले आणि तो पश्चातापी अंतकरणाने आपल्या बापाच्या घरी आला. बापाने त्याचे पश्चातापी अंतकरण ओळखले प्रियानो, म्हणून त्याला बापाने झगा घातला, अंगठी घातली व पायात नवीन जोडे घातले. प्रियानो, आपल्याला त्या उजळ्या पुत्रासारखे परत फिरायचे आहे. जगीक बापाने जरी आपल्याला झगा नाही घातला तर आपला स्वर्गीय बाप आपल्याला झगा घालणार आहे. कारण एका व्यक्तीने जर पश्चाताप केला, त्याच्या पापाची क्षमा झाली, तारण प्राप्त झालं, तर स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रियानो एका व्यक्तीसाठी खूप मोठा आनंद उत्सव साजरा होतो. आणि म्हणून आपल्याला स्वर्गीय पित्यानं झगा घातला असता. अभिषेकाचा तो झगा नक्की स्वर्गीय पित्यानं आपल्याला घातला असता. म्हणून प्रियानो, परत फिरा, परत फिरा, पश्चातापी अंतकरण परत फिरा. तो उजळ्या पुत्र परत फिरला. आपण कधी परत फिरणार आहोत? आपण सुरुवातीला वाचलेलं वचन बघूया. जो स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे मागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल म्हणतोय. नुसतं प्रभूजी प्रभूजी म्हणू नका, तर स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागायचं आहे. मग स्वर्गीय पित्याची इच्छा काय आहे प्रियानो? बघा, थेसलोनिकयांना पत्र 5वा अध्याय 17 वचनमध्ये काय सांगितले बघा. निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. वचन सांगते निरंतर प्रार्थना करा, एकमेकासाठी प्रार्थना करा, एकमेकाचे ओझं व्हा, निरंतर प्रार्थना करा. कारण प्रियानो, प्रार्थनेमध्ये देवाचं सिंहासन हलवण्याची ताकद आहे. म्हणून निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण देवाची हीच इच्छा आहे की निरंतर प्रार्थना करा. आणि प्रार्थनेला उपासाची जोड द्या प्रियानो, कारण उपास आणि प्रार्थना खूप मोठं कार्य करते, देवाचे सिंहासनसुद्धा हलवते. म्हणून उपासाला प्रार्थनेच्या आणि प्रार्थनेला उपासाची जोड द्या प्रियानो. आणि उपास कशा धरायचे आहेत प्रियानो? देवाला आवडणारे उपवास धरायचे, देवाला आवडणारे. आज आपण देवाला आवडणारे उपवास धरतोय का? आपण उपवास कसे धरतो? वचन सांगतंय त्याप्रमाणे आपण उपवास धरतोय का? नाही प्रियानो. कारण आपण उपवासा दिवशी ठोसाठोशी करतो. आपण उपवास धरता तेव्हा शैतानाच्या बुद्धीनं वागतो. कित्येक लोक उपवासा दिवशी वचन वाचत नाहीत, कित्येक लोक उपवासा दिवशी प्रार्थना करत नाहीत, कित्येक लोक वचन वाचतात पण प्रार्थना करत नाहीत, आणि कित्येक लोक प्रार्थना करतात पण वचन वाचत नाहीत. हे योग्य उपवास आहेत काय? असा उपवास परमेश्वर देवाला मान्य आहे काय? मत्ती 6:12 आपले उपवास गुप्त असावेत. म्हणून परमेश्वराला आवडणारे उपवास धरा व त्यास प्रार्थनेची जोड द्या व पहा जीवनातील चमत्कार. किती मोठे चमत्कार होते जीवनात बघा. आणखी पुढे परमेश्वराची इच्छा काय बघूया. मार्क 12:17 येशू त्यांना म्हणाला, कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या. म्हणून आपणास आशीर्वादित व्हायचं आहे तर वचन सांगते देवाचे ते देवाला व सरकारचे ते सरकारला द्या. सरकारचे व देवाचे दोघांची देणं वेळेवर देणं गरजेचं आहे प्रियानो. आपण सरकारचे सरकारला वेगवेगळ्या पद्धतीने देणं देतो आहे. चेकद्वारे देतो, मोबाईल ॲपद्वारे देतो, गुगल पे फोनपेद्वारे देतो, प्रत्यक्ष रोख रक्कम देतो, फॉर्म भरून देतो, सरकारचे सरकारला देतो, टॅक्स पण भरतो, सारा भरतो. सरकारचे सर्व देणे देताना आपण कुरकुर न करता देतो.
मग दान कशासाठी देता, कसे देता, कुरकुर करून दान देता, दान कसे देता प्रियानो? बघू वचन वाचूया मत्ते 6:3-4 काय सांगितले बघा. तू तर दानधर्म करतोय तेव्हा तुझा उजवा हात काय करतोय हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, असे हेतूने की तुझा दानधर्म गुप्त रीतीने व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे फळ देईल. किती सुंदर वचन आहे. खूप मोठं मार्गदर्शन यामध्ये केलेलं आहे. गुप्तदान प्रियानो, गुप्तदान म्हणजे काय? तुझा उजवा हात काय करतोय तुझ्या डाव्या हाताला कळू देऊ नकोस. ते गुप्तदान, ते गुप्त गोष्टी झाल्या. मग आपण दान कसे देतोय? वचन तर सांगतंय दानधर्म करताना तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू देऊ नको. मग आपण दान कसे देतोय? वचनाप्रमाणे दान देतोय का? नाही देत. आज आपण 50 रुपये जरी चर्चमध्ये दिले तरी आपलं नाव जाहीर करण्यासाठी सांगतो. मग आपण हे 50 रुपये 100, 1000, 2000 जे काय आपण देतो ते कशासाठी देतो? देवाला देतो का मंडळीत आपलं नाव मोठं व्हायसाठी देतो? वचन तर सांगताय तुझा दानधर्म गुप्त रीतीने असावा, तुझा दानधर्म गुप्त असावं, तुझा उजवा हात काय करतो तुझ्या डाव्या हाताला कळू नये असं वचन सांगते. परंतु प्रियानो, आपण चर्चमध्ये उपकार स्तुतीचं 50 रुपये दान जरी दिलं तर आपण खजिनदारला, सेक्रेटरीला म्हणतो की नाव जाहीर करा. हे दान योग्य आहे का? वचन सांगते संतोषाने देणारा देवाला आवडतोय. मग तुम्ही संतोषाने देताय की स्वतःचं नाव जाहीर करण्यासाठी देताय की मंडळीला तुम्ही किती दिले हे समजावं म्हणून देता? नाही प्रियानो, हे चुकीची गोष्ट आहे. वचनाप्रमाणे तुमचं दान नाही आहे. दान वचनाप्रमाणे द्या, गुप्त दान द्या, तर तुम्हाला गुप्तदर्शी पिता आशीर्वाद देणार आहे. कारण प्रभूला माहीत आहे कोणी किती दिले, कोणी काय दिले, कोणी कशाचं दिले, कोणी कसं दिले, हे प्रभूला सगळं माहीत असते प्रियानो. मग आज तुम्ही काय ते वचनाप्रमाणे न देता तुम्ही नावं जाहीर करून देता, म्हणजे काय? तुम्ही स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी देता का? का मंडळीला माहीत व्हावं की अमक्या अमक्या दानशूर माणसानं किती दान दिले हे मंडळीला माहीत व्हावं म्हणून तुम्ही देता का? अरे त्या दरिद्र विधवेने 2 स्टोल्या टाकल्या आणि ते येशूनं पाहिल्या तेव्हा तो म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो त्या दरिद्र विधवेने सर्वापेक्षा अधिक टाकले आहे. कारण सर्वांनी आपल्या समृद्धीमधून दिले आहे, हिने तर आपल्या कमाईमधून दिले आहे. तिनं 2 स्टोल्या टाकलेल्या होत्या. आणि हे प्रभूला माहीत आहे कोणी किती टाकलं, कोणी किती टाकलं, कोणी किती दिलं, हे सगळं प्रभूला माहीत असते. मग नाव जाहीर करण्याचा अट्टाहास का? कशासाठी अट्टाहास? नाव स्वतःच्या नावासाठी की मंडळीला माहीत व्हावं कोणी किती दिले यासाठी? नाही प्रियानो, हे दान देणं तुमची चुकीची पद्धत आहे. म्हणून वचनाकडे वळत असताना म्हणते, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या सर्वांचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. मग स्वर्गीय पित्याची आणखी इच्छा काय आहे? आपण कसं वागावं या बाबतीत परमेश्वराची इच्छा काय आहे? मत्ते 7:12 सांगितले, लोकांनी जसे तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्याच्याशी वागा. बघा, आपल्याला जर वाटतंय ना शेजारचा माणूस आपल्या संग चांगला वागावा, तर प्रथम तुम्ही त्याच्याशी चांगलं वागा. तुम्हाला वाटतंय ना समोरचा माणूस आपल्याशी प्रेमानं वागावा, तर तुम्ही त्याच्याशी प्रेमानं वागा. अपेक्षा ठेवण्या अगोदर आपण त्याच्याशी तसं वागणं गरजेचं आहे. समोरच्या माणसाची जी तुम्ही अपेक्षा ठेवता ना त्या अपेक्षेसारखं तुम्ही त्यांच्याशी वागा, तरच तुम्ही प्रभूजी प्रभूजी म्हणू शकता. अन्यथा तुम्हाला अधिकारच नाही हो प्रभूजी प्रभूजी म्हणण्याचा. मग लोकांकडून जी आपण अपेक्षा करतो त्या अपेक्षेप्रमाणे आपणही वागणं गरजेचं आहे. त्या अपेक्षेप्रमाणे राहणं गरजेचं आहे. त्या अपेक्षेप्रमाणे आपण वागणं गरजेचं आहे, तरच आपण प्रभूजी प्रभूजी म्हणू शकतो. अन्यथा आपण प्रभूजी म्हणत नाही आहे. आज शेजाऱ्याने आपल्याशी चांगलं वागावं तर प्रथम तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागा, त्यांच्याशी प्रेमानं राहा, आस्थेनं व मायेने त्यांची चौकशी करा, विचारपूस करा, सुखदुःखात त्यांच्याकडे धावून जा. आज विचार करा, आपण जगाशी कसे वागतोय? चांगले वागतोय का? प्रेमाने वागतोय का? माणुसकीने वागतोय का? आपल्या शेजारी राहणाऱ्या भावाकडे आपण पाहतोय का? प्रत्येकजण आपल्या आपल्या संसारामध्ये गुंग आहे प्रियानो. प्रत्येकजण आपल्या आपल्या मुलाबाळात गुंग आहे. कारण या जगिक देवतेने प्रत्येकाचे डोळे आंधळे केलेले आहेत प्रियानो. आणि म्हणून जगिक देवता म्हणजे पैसा, या पैशानं सगळ्याचे डोळे आंधळे केलेत.
ह्या पैशाने नाती गोती सगळी माणसाला विसरायला लावले. अरे आज आपण करोडो रुपये खर्च करतो आणि लांब पल्ल्याचे दिसणारी दुर्बीण खरेदी करतो. करोडो रुपये किंमत आहे त्याची. आणि त्या दुर्बीणीतून आपण आकाशातील ग्रह, शुक्र, तारे, शनी, मंगळ, बुध सगळं बघतो. त्याचं निरीक्षण करतो, अनुमान करतो, किती सुंदर दिसतंय म्हणतो, सगळ्यांना सांगतो आम्ही या दुर्बिणीतून हे पाहिलं, आम्ही दुर्बिणीतून भूत पाहिला, आम्ही दुर्बिणीतून मंगळ पाहिला, आम्ही दुर्बिणीतून चंद्र पाहिला, आम्ही दुर्बिणीतून आकाश मंडल पाहिलं. अरे पण शेजारी राहणाऱ्या भावाला पाहिले का? कधी त्याची विचारपूस केली का? तो भाव कसा दिसतो, त्याचं घर कसे दिसते, त्याचे लेकर कसे दिसते हे पाहिलं आहे का? मग तुझ्या दुर्बिणीचा काय उपयोग आहे? कशाला ते नभोमंडल बघतो? अरे तू शेजारी राहणाऱ्या भावाकडे बघत नाही, तू नभोमंडल बघून काय दिवा लावणार आहेस? आपल्या शेजारी राहणाऱ्या भावाकडे लक्ष द्या. आपण त्याची साधी विचारपूस सुद्धा करत नाही आणि प्रभूजी प्रभूजी म्हणत बसतो आपण. काय उपयोग आहे तुमचा प्रभूजी प्रभूजी म्हणण्याचा? माणसाच्या मनामध्ये सतत अनेक गैरसमज असतात. हो, ते गैरसमज मनातून काढून टाकणं गरजेचं आहे. नाहीतर मनुष्य ते गैरसमजाचं ओझं उरावर घेऊन जीवन जगत असतो. म्हणून त्याच्या मनात अनेक शंका येतात. म्हणून माणसाने माणसाचे गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. तो उदयापुत्रा पश्चातापी अंतकरणानं आपल्या बापाच्या घरी आला. बापाने आनंद उत्सव केला, त्याला झगा घातला, त्याला अंगठी घातली, पायात नैवेद्य जोडे घातले, पुष्ट वासरू कापले आणि गायन वादन नाचकाम सुरू झाले. तेव्हा वडील मुलगा आला, त्याने चाकरास विचारलं हे काय चाललं आहे. त्याने माहिती काढली आणि तो रागावला. तो आज जाईना. तो बापाला म्हणतो मी तुमची इतकी वर्ष सेवा चाकरी केली तरी तुमचा एक आज्ञा मोडली नाही, तुमचा एक शब्द मोडला नाही, तरी मला आपल्या मित्राबरोबर आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तुम्ही साधं 1 करोडसुद्धा मला दिलं नाही. आणि ज्याने तुमची संपत्ती कसबिनीबरोबर वाटून खाल्ली त्याच्यासाठी तुम्ही पुष्ट वासरू कापलं. बापाने त्याचा गैरसमजाची सुंदर शब्दात दूर केला. बाप म्हणतोय बाळा, तू तर माझ्याबरोबर आहेस, नेहमीच होतास आणि जे काय आहे ते सर्व तुझेच आहे. परंतु तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. आणि प्रियानो, बहुतेक त्याचा गैरसमज दूर झाला असावा. मनुष्य नेहमी गैरसमजाचं ओझं घेऊनच जीवन जगत असतो. प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाबद्दलचं मत बदलत असतं, मतभिन्नता निर्माण होत असते. क्षणाक्षणाला माणसाची मतं बदलत असते. प्रिय आपण एक उदाहरण बघूया. खूप कडक ऊन पडलेलं आहे, मे महिना आहे, उन्हाचा कडाका वाढलेला आहे, 50पर्यंत पारा गेलेला आहे, अंगाची लाई होते, कडक ऊन पडले आणि तुम्हाला शेजारच्या गावी शहरामध्ये जायचं आहे प्रियानो, आणि तुम्ही चालत निघालात. वाहण्याची सोय नाही, एस टीची सोय नाही, कडक ऊन आहे, अंगातून घामाच्या दारा वाहते, लाही झालेलं आहे, तहानेनं घसा कोरडा पडलेला आहे आणि तुम्ही त्या शहराच्या अगदी जवळ गेलेला आहात. एका झाडाखाली तुम्ही थांबलात, तुम्हाला बरं वाटतं. तुम्ही इकडे तिकडं पाण्याच्या शोधार्थ बघत आहात, पण तुम्हाला कुठं पाणी दिसत आहे. तुमची नजर समोरच्या बंगल्यावर गेलेली आहे आणि त्या बंगल्याच्या खिडकीतून एक हात बाटली घेऊन बाहेर आलेला आहे आणि तुम्हाला हात हलवून दाखवतोय बाटली आणि म्हणतो या पाणी प्या. तुम्हाला काय वाटलं असेल? अरे एवढ्या कडक उन्हात आपल्याला पाण्याची बाटली दाखवते, माणूस आहे की देव माणूस आहे म्हणून तुम्ही धावत पळत त्या बंगल्याजवळ जाता, बंगल्याचं गेट उघडता, बंगल्याच्या आत जाता, त्या माणसाची वाट बघता, परंतु 15 मिनटं तो माणूस येतच नाही. आता काय वाटतं? आता वाटतंय कुठून झक मारली, या माणसावर विश्वास ठेवला, याचा नादाला लागलो आणि इथंपर्यंत आलो. झाला ना गैरसमज तुमचा? तेवढ्यात तुम्ही माघारी वळणार, तेवढ्यात तो माणूस जिन्यातून खाली आलेला आहे. हातात पाण्याची बाटली, एका हातात सरबताचा ग्लास. खाली आला, त्याला बघून तुम्ही थांबता. तो माणूस जवळ येतो आणि म्हणतो एवढ्या उन्हात तुम्ही आलात, फक्त पाणीच कसं द्यायचं म्हणून सरबत पण आणला. आता तुम्हाला काय वाटतं? अरे माणूस आहे का देव माणूस आहे, याला डोक्यावर घेऊन नाचू वाटेल तुम्हाला. किती भला माणूस आहे, किती देव माणूस आहे, याला खांद्यावर घेऊन आपण मिरवणूक काढावी असं तुम्हाला वाटेल. खूप आनंद येईल तुम्हाला. तुम्ही त्याच्या हातातून पाण्याची बाटली घेता, पाणी पिता, नंतर ती पाण्याची बाटली ठेवता, त्याच्या हातातून सरबताचा ग्लास घेता, एक घोट पिता आणि तोंड वेडवाकडं करता. खूप आंबट सरबत होतं, त्यामध्ये साखरच नव्हती. आता काय वाटेल तुम्हाला?
आता परत तुम्ही म्हणाल काय या माणसाच्या नादाला लागलो, मी इथंपर्यंत आलो, माझा टाईम वेस्ट केला, या माणसानं शरबत दिला, घरी बोलून अपमान केल्यासारखं केलं, शरबतामध्ये साखरच नाही. तुम्हाला राग आला असेल. तेवढ्या त्या माणसाने खिशातून साखरेची पुडी काढली आणि म्हणतो मला वाटलं तुम्हाला शुगर बिगर असेल म्हणून त्यामध्ये साखर टाकली नाही, ही घ्या साखर म्हणून तुमच्या हातात पुडी आणि चमचा दिला. आता तुम्हाला काय वाटतं? किती आनंद होईल तुम्हाला. तुम्ही शरबत पिता, पाणी पिता आणि आनंदाने त्या गेटमधून बाहेर पडता. किती आनंद झाला असेल तुम्हाला. अरे क्षणाक्षणाला माणसाचे मतं बदलते तो, क्षणाक्षणाला माणसाचा गैरसमज निर्माण होतो. म्हणून प्रियानो, त्या गैरसमजाचं ओझं आपल्या छातीवर घेऊन जीवन जगायचं नाही. म्हणून नेहमी मन स्वच्छ ठेवायचं, कोणाबद्दल गैरसमज करून घ्यायचं नाही. अशी जी चित्तवृत्ती जी येशूच्या ठाई होती ती चित्तवृत्ती आपल्या ठाई असावी यासाठी प्रभूला प्रार्थना करायची. प्रार्थना इतरसाठी करायची, स्वतःसाठी नाही प्रार्थना करायची. शेजारच्या घरचा मुलगा दारू पितोय आणि तुमचाही मुलगा दारू पितोय तर प्रार्थना त्या शेजारच्या मुलासाठी करा की प्रभू याचे दारू सुटू दे, ह्या व्यसनातून याला मुक्त होऊ दे, तर तुमच्या मुलाचे दारू सुटेल. जगासाठी प्रार्थना करायची, जगासाठी रडायचं आहे प्रभूजवळ, इतरसाठी प्रार्थना करायची, मग स्वतःसाठी करा. मग ते 5:19 काय सांगितले बघा, तुमचा प्रकाश जगासमोर असा पडू दे की तुमची सत्कर्मे पाहून या जगाने तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. ही प्रभूची इच्छा आहे की आपली सत्कर्मे बघून जगाने आपल्या देवाचे गौरव करावे. ही प्रभूची इच्छा आहे. नाहीतर नुसतंच आपण प्रभूजी म्हणणं चुकीची गोष्ट आहे. ही प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून पित्याचे गौरव केले पाहिजे. तुमचे सत्कर्मे बघून या जगाने तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव केले पाहिजे. मग पित्याचा गौरव करण्यासाठी आपल्याला काय करायचं? आपल्याला डॅनियलमध्ये जायचं आहे. डॅनियलचं पुस्तक काढूया आपण. डॅनियलचा 3रा अध्याय. या 3ऱ्या अध्यायाचा जर आपण अभ्यास केला प्रियानो तर नबुकदनेस्सर राजाचं आपल्याला चरित्र वाचायला मिळते. हा नबुकदनेस्सर राजा याने 60 हात उंच व 6 हात रुंद अशी एक सोन्याची मूर्ती दुरा नामक मैदानात स्थापली होती. आणि तिची प्रतिष्ठापना करताना त्या राज्यातील सर्व लोकांनी वाद्य वाजवताना त्या मूर्तीस साष्टांग दंडवत घालावे असं त्या राजानं फरमान काढलं होतं. परंतु बाबेल परगण्यावर नेमलेले शद्रक, मेशक, अबेदनगो याने दंडवत घातला नाही प्रियानो. म्हणून नबुकदनेस्सर राजाने रागाने त्यांना तप्त अग्नीच्या भट्टीत टाकलं. 7 पट ते भट्टी तप्त केली होती आणि या तिघांना त्या भट्टीमध्ये टाकलं होतं. वास्तविक पाहता त्या भट्टीमध्ये टाकताना जे टाकले होते ते होरपळून मेले होते. परंतु हे तिघं त्या भट्टीमध्ये पडले आणि नबुकदनेस्सर राजा आपल्या आसनावर बसून त्या भट्टीकडे बघत होता. आणि बघता बघता अचानक तो आसनावर उठला, भट्टीकडे निरखून बघू लागला आणि आपल्या कारभाऱ्यास काय म्हणतो तो, आपण भट्टीमध्ये 3 इसम टाकले होते ना, तर बघा 4 इसम त्या अग्नीच्या भट्टीत मोकळे फिरत आहेत. तेव्हा तो राजा त्या भट्टीच्या दाराजवळ येऊन म्हणतो, अहो शद्रक, मेशक, अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, बाहेर या. त्या राजाने परात्पर देवाचे सेवक हो असे संबोधले म्हणजे त्याने स्वर्गातील पित्याचे गौरव केले. कारण तो एकमेव जिवंत प्रभू आहे की जो आपल्या लेकराचं भक्ताचं रक्षण करतो. आज्ञा आहे की तुला अन्य देव नसावेत. तू कुठल्या देवाच्या पाया पडू नको, दंडवत घालू नको, मूर्तीसुद्धा पाहू नको, कुठल्या देवाची फोटो काढू नको. ही देवाची आज्ञा होती आणि ती आज्ञा शद्रक, मेशक, अबेदनगो यांनी पाळली. त्या नबुकदनेस्सर राजाने तयार केलेल्या त्या सोन्याच्या मूर्तीला त्यांनी नमन केलं नाही. आणि म्हणून त्या तप्त भट्टीमध्ये प्रभूने त्याचं रक्षण केलं. त्यांचा केससुद्धा होरपळा नव्हता. आणि म्हणून नबुकदनेस्सर राजानं ओळखलं परात्पर देवाचे खरे सेवक आहे ते. आणि म्हणून तो भट्टीच्या तोंडाशी येऊन म्हणतो, परात्पर देवाचे सेवक हो, बाहेर या. त्यानं स्वर्गातील देवाची गौरव केली. अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ असा दुसरा कोणी देव नाही, त्याला धन्यवाद असो. परत त्यानं हा शब्द वापरले. म्हणून प्रियानो, वाचनाप्रमाणे जगाने तुमच्या स्वर्गातील देवाचे गौरव केले पाहिजे. डॅनियल 6 आपण पाहतो, डॅनियल सिंहाच्या गुहेत टाकले कारण त्याने दर्यावेश राजाची आज्ञा पाळली नाही, फरमान पाळले नाही.
पहा, डॅनियल त्या सिंहाच्या गुहेत टाकत असताना दर्यावेस राजा काय म्हणतोय बघा 6:18 ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडविल. म्हणजे त्या दर्यावेस राजाचा विश्वास होता डॅनियलच्या देवावर, आणि म्हणून तो डॅनियल असं म्हणतो की ज्या देवाची तू सेवा करतोस, तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडविल. कारण त्याला माहीत होतं, त्याचा विश्वास होता की डॅनियल ज्या देवाची सेवा करतोय तो देव सर्व समर्थ आहे आणि तो डॅनियलने ते नक्की रक्षण करणार. आणि तसेच झाले. शहाने डॅनियलास काही एक इजा केली नाही. डॅनियल सुखरूप त्या गुहेतून बाहेर आला. तेव्हा दर्यावेस राजाने स्वर्गातील पित्याचे गौरव करण्यासाठी फरमान काढले की डॅनियलाच्या देवासमोर कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जीवन देव आहे. तो सर्व काळ जवळ आहे. त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. तोच बचाव करणारा व तोच मुक्तिदाता आहे. तो आकाशात चिन्हे व उत्पात घडवणारा आहे. म्हणून दर्यावेस राजाने स्वर्गीय पित्याचे गौरव केले. आज आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, हसण्यातून आणि मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दातून पित्याचे गौरव झाले पाहिजे. गौरव होणं गरजेचं आहे प्रियानो. त्यासाठी निरंतर प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपल्याकडून सत्कर्म घडू द्या. शद्रक, मेषक, अबेदनेगो यांच्यासोबत त्या तप्त भट्टीत प्रत्यक्ष प्रभू फिरत होता. व डॅनियलबरोबर त्या सिंहाच्या गुहेत देवाने सिंहाचे तोंडे बंद केली होती. कारण हे सर्वजण देवाचे महान सेवक होते, सत्कर्म करणारे होते. आणि म्हणून नबूखदनेस्सर व दर्यावेस राजाने स्वर्गीय पित्याचे गौरव केले. आपण सत्कर्मे पाहून या जगाने स्वर्गीय पित्याचे गौरव केले पाहिजे. त्यासाठी एक वचन पहा. याकोबाचे पत्र 1:22 सांगितले, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. जे काय करायचे प्रभूच्या इच्छेनुसार आपले आचरणसुद्धा शुद्ध असू द्या. फक्त कानावरून जाऊ देऊ नका. वचनाप्रमाणे ते आचरण करणं गरजेचं आहे. जे वचनाप्रमाणे आचरण करते त्यांच्यासाठी हे वचन आहे की वचनाप्रमाणे आचरण करा. जो कोणी फक्त वचन ऐकून घेतो पण आचरण करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःच पाहून निघून जातो व आपण कसे होतो हे तो विसरून जातो. पण आपल्याला काहीच विसरून चालणार नाही प्रियानो. जर आपण वचनाप्रमाणे आचरण करत असू तर आपली सत्कर्मे पाहून या जगाने आपल्या स्वर्गीय पित्याचे गौरव केले असेल. जर लोकांनी आपणाशी कसे वागावे तसे आपण त्यांच्याशी वागत असू तर आपण देवाचे ते देवाला संतोषाने देत असू. पश्चातापी अंतकरणाने निरंतर प्रार्थना करू असू तर आपण नक्कीच प्रभूजी म्हणू शकतो. प्रभूजी म्हणणाऱ्या सर्वांचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असे नाही. कारण जर स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचाच आहे तर भग्न पश्चातापी अंतकरणानं आपल्याला हृदय फाडून पश्चाताप करायचं आहे. प्रभूच्या समोर यायचं आहे. निरंतर प्रार्थना करायची आहे. आपली सत्कर्मे बघून या जगाने तुमच्या देवाचे गौरव केले पाहिजे. डॅनियलला शद्रक, मेषक, अबेदनेगो यांची सत्कर्मे पाहून या राजांनी, दर्यावेस राजांनी, नबूखदनेस्सर राजांनी स्वर्गातील देवाचे गौरव केले. तसे आपली सत्कर्मे पाहून या जगाने आपल्या देवाचे गौरव केले पाहिजे. तो उधळ्या पुत्र परत फिरला, आपणही परत फिरलं पाहिजे. प्रभूच्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. प्रभूच्या समागमे आपण चाललं पाहिजे. या शेवटल्या काळामध्ये जीवन जगत असताना आपण प्रभूच्या समागमे, प्रभूच्या पावलावर पाऊल, प्रभूच्या हातामध्ये हात देऊन आपली दृष्टी त्या प्रभूकडे लावून चाललं पाहिजे. होय प्रियानो, आज गरज आहे पश्चाताप करण्याची. आज गरज आहे प्रभूला हाक मारण्याची. आज गरज आहे निरंतर प्रार्थना करण्याची. आज गरज आहे आपली सत्कर्मे पाहून या जगाने तुमच्या देवाचे गौरव करण्याची गरज आहे. आज आपण आत्मपरीक्षण करायचं आहे. आपण जगाशी कसं वागतो. आज आत्मपरीक्षण करायचं की आपण निरंतर प्रार्थना करतोय का. आज आपलं आत्मपरीक्षण करायचं की आपण सत्कर्मे करतोय का. आज आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे की आपण उपास, प्रार्थना आणि दान पवित्र शास्त्राप्रमाणे देतो का, करतोय का. आज आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे. आपण पश्चाताप करतोय का. पश्चाताप याद करणं आज प्रभू समोर यायचं आहे. देवबाप करू. या वचनाद्वारे आपला प्रत्येकास आशीर्वाद प्राप्त होईल. आमेन.